फायनान्स कंपनीला डेप्युटी मॅनेजर असल्याचं भासवून महिलांना कर्ज मंजूर करून देण्याचं आमिष दाखवत सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोघांना उपनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली। योगेश सतीश कदम वय वर्ष 32 राहणार बाणगंगा नगर सुकेने रोड निफाड आणि त्याला मदत करणारी शाहीन उस्मान शेख वय वर्ष 35 राहणार चांदी चौक ओझर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। पोलिसांनी त्यांच्याकडून 4,94,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी बिर्ला हॉस्पिटल परिसरात आरोपीने एका महिलेशी महेश पाटील या नावाने ओळख करून घेतली। आपण फायनान्स कंपनी डेप्युटी मॅनेजर असल्याचं सांगत कर्ज मंजूर करून देण्याचं आमिष त्याने दाखवलं। कर्जासाठी सोन्याच्या दागिन्यांची तपासणी आवश्यक असल्याचं सांगून महिलेचे सुमारे 24 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याने घेतलं। दागिने कर्जाच्या मॅडमकडे तपासणीसाठी दिल्याचं सांगून आरोपीने मोबाईल बंद केला आणि दागिने परत न करता फसवणूक केली। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या। तपासादरम्यान आरोपीने वापरलेले मोबाईल क्रमांक बंद असल्याचं आढळलं। विशेष म्हणजे हे क्रमांक ग्रामीण भागातील महिलांच्या नावावर असल्याचं समोर आलं। आरोपीने वापरलेल्या मोटारसायकलवरही चुकीचा क्रमांक टाकण्यात आला होता। त्यामुळे आरोपी ओळख लपवून गुन्हे करीत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। पोलीस अंमलदार सूरज गवळी आणि योगेश जाधव यांनी घटनास्थळ व परिसरातील तब्बल 15 ते 20 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासलं। त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी ओझर येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। 9 ऑगस्ट रोजी पोलिसांनी ओझर परिसरात शोध मोहीम राबवली। तपासात महेश पाटील हे आरोपीचं खरं नाव नसून योगेश कदम असल्याचं निष्पन्न झालं। आरोपी एका महिलेसोबत मोटारसायकलवरून चांदोरीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा चालू मोबाईल क्रमांक मिळवला। पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईलचं लोकेशन शोधलं असता आरोपी छत्रपती संभाजीनगर रोड नांदूर नाका परिसरात असल्याचं स्पष्ट झालं। पथकाने परिसरात शोध घेत असताना आरोपी एका पानटपरीवर आढळून आला। पोलिसांची चाहूल लागताच आरोपी आणि त्याच्यासोबतची महिला पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली, मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतलं। चौकशीत दोघांची ओळख योगेश सतीश कदम आणि शाहीन उस्मान शेख अशी पडली। पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं। तपासात योगेश कदम हा फायनान्स कंपनीचा डेप्युटी मॅनेजर असल्याचं सांगून कर्जाची गरज असलेल्या महिलांशी ओळख वाढवत असल्याचं समोर आलं। विश्वास संपादन केल्यानंतर सोन्याचे दागिने तपासणीच्या नावाखाली घेतले जात होते। हे दागिने शाहीन शेख हिच्याकडे तपासणीसाठी ठेवले असल्याचं सांगून ते परत न करता महिलांची फसवणूक केली जात असल्याचं तपासात निष्पन्न झालं। योगेश कदम याच्या विरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं। आडगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असून 2 महिन्यांपूर्वी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही त्याने चेन स्नॅचिंग केल्याचं तपासात समोर आलं। जप्त मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचं मंगळसूत्र, 4 ग्रॅम सोन्याची चेन व लॉकेट, 7 ग्रॅम सोन्याची लगड, ओप्पो कंपनीचा मोबाईल स्प्लेंडर प्लस आणि स्प्लेंडर आय स्मार्ट मोटारसायकल असा एकूण 4,94,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अद्वैता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे, पोलीस निरीक्षक सुनील बडे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक रेखा घुगे यांच्यासह पोलीस अंमलदार व महिला पोलीस अंमलदारांच्या पथकाने सहभाग घेतला। दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 483/2026 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता की ज्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की एक व्यक्ती जो स्वतःची ओळख महेश पाटील अशी फिर्यादीला करून दिली होती, तो गोल्ड लोन देण्याच्या बहाण्याने फिर्यादीशी वारंवार संपर्क साधून तिच्याकडून सोने घेऊन तिची जी वरिष्ठ आरोपी क्रमांक 2 जोशी मॅडम हिच्याशी बोलणे करून देऊन ते गोल्ड तिच्याकडून घेत होता। तिला ज्यावेळेस समजलं की फसवणूक करत आहे त्यावेळेस दिनांक 6/8/2026 रोजी बिर्ला हॉस्पिटल येथे असताना आसपास असताना तो तिच्याकडून एक सोन्याची चेन घेऊन हिसकावून घेऊन पळून गेला। तर पोलिसांनी ह्या गुन्ह्यामध्ये घटनास्थळावरून एक बाईक जप्त केली होती की ज्याचा बाईकचा नंबर चुकीचा होता। त्यामध्ये आपल्या डीबी टीम उपनगरच्या डीबी टीमने बाईकच्या मूळ मालकाचा शोध घेतला। त्याचप्रमाणे त्याद्वारे जी बाईक सध्या कोणाच्या ताब्यात आहे त्याचा शोध घेतला। त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपीपर्यंत पोहोचले आणि आरोपी ओझर येथून
मिळवला. यामध्ये हा आरोपी डीबी टीमचे पोलीस अंमलदार सुरेश गवळे आणि योगेश जाधव यांनी घटनास्थळावरून ओझरेतून ताब्यात घेतला आणि सदर आरोपीवर आडगावमध्ये 2 गुन्हे 202/2017 त्याचप्रमाणे 203/2017 हे दाखल आहेत अशी माहिती मिळाली. आरोपीकडून जवळपास 4,94,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि उपनगर पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपीवर यापूर्वी देखील 366/2026 हा गुन्हा दाखल आहे की जो देखील चेन स्नॅचिंगचा होता आणि आरोपीचं मूळ नाव विचारलं असता त्याचं मूळ नाव योगेश कदम असं मिळवण्यात आहे. त्याचप्रमाणे जो जोशी मॅडम म्हणून मॅनेजर आहेत अशी ओळख करून देत होता त्या व्यक्तीचं नाव शाहीन उस्मान शेख असं आहे, असं डिटेक्ट झालेलं आहे. पुढील तपास हा PSI सोनवणे करत आहेत. ठीक आहे, मला वाटतं की आज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.